अनभृत ध्वनीवरी चंद्रमा वर्तुळ तेजाचे उमाळे अनंत तेथे ब्रह्मशिखरे निराळ मार्गावरी अविनाश कर्णकुमरी एकलाची तेथोनी महावार उन्नतीची वार्ता त्यावरी चढता रिगनसे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 3 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये या श्लोकावर केलेलं 29 क्रमांकाच्या ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्मसंज्ञितः. अर्थात वेदांमध्ये जीवाला ब्रह्म म्हटलं आहे आणि भगवंताला परब्रह्म म्हटलेलं आहे. जीवाला ब्रह्म म्हटलं परंतु परब्रह्म कधीही म्हटलेलं नाही. भगवंताचा अंश जीव आहे परंतु भगवंत म्हणून नाही. जीवात्मा प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या स्थिती धारण करतो कारण तसा तो स्वतंत्र आहे. रवा जैसा कापुराचा कण हा बाजूला पडतो, तो त्या वडीपासून स्वतंत्र झालेला आहे परंतु वडीतले गुणधर्म मात्र त्याच्या अंगी आहे. पण तो म्हणजे वडी आम्ही असं म्हणू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे ब्रह्माला परब्रह्म कधी म्हणता येत नाही. कधीकधी हा जो भौतिक प्रकृतीच्या अंधकारात विलीन होतो, कधीकधी जड तत्वाशी तो जोडला जातो, कधी अपरा प्रकृतीशीही जोडला जातो, तर कधी श्रेष्ठ पराकृतीशीही तो जोडला जातो. स्वतःचे तादात्म्य तो पराप्रकृतीशीही जोडतो. म्हणून तर जीवाला ब्रह्म म्हटलेलं आहे. आणि भगवंताचा अंश असल्यामुळं स्वामित्वाचा गुण हा त्याच्यामध्ये आहे, स्वतंत्रतेचा गुण हा त्याच्यामध्ये आहे, स्वयंभूचा गुण हा त्याच्यामध्ये आहे. भगवंताची तटस्थ शक्ती ही जीवाला संबोधलं जातं कारण स्वतंत्र आहे, तटस्थ आहे. जीव जो देह धारण करतो तो कधी भौतिक असतो तर कधी आध्यात्मिक असतो. भौतिक देहामध्ये जीव असल्यानंतर प्रपंच त्याला करावा लागतो, त्याच्याकडून प्रपंच हा होतच असतो महाराज. परंतु आध्यात्मिक देह जेव्हा मिळतो त्यावेळेस तो प्रपंचात असूनही परमार्थाकडे त्याचा कल असतो. मग तो आध्यात्मिक देह केव्हा म्हणायचा तर ज्या वेळेस जीव स्वतः करता काहीही करत नाही, परोपकाराकरता त्याचं कार्य करतो, भगवंताचं कार्य म्हणून तो कार्य करतो. प्रभूचं जे कार्य आहे आपण चिंतन केलं की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. भगवंत सगळ्यांचा सहाकारी आहे, प्रत्येकाला तो मदत करतो परंतु प्रत्येक ठिकाणी स्वतः भगवंत जाऊ शकत नाही तर तो जीवाकडून ते कार्य करून घेत असतो. ते कार्य करणारा जीव होण्याचं भाग्य आपल्याला मिळाला पाहिजे. त्या पद्धतीनं ते भाग्य आध्यात्मिक देह असलं की आपोआप मिळतं महाराज. कारण
तो जे कार्य करतो तो जगताच्या कल्याणाकरता करतो, लोकोद्धार व्हावा याकरता करतो. या सृष्टीची जडणघडणमध्ये खारीचा वाटा का होईना प्रत्येक कर्म त्या जडणघडणमध्ये भर घालत असतं महाराज. आध्यात्मिक देहाचे हे लक्षण आहेत. म्हणून भौतिक असो आध्यात्मिक असो त्याप्रमाणे त्याचा व्यवहार झाला, त्या व्यवहाराला आपण कर्म म्हणतो. आणि हे कर्म मायेच्या अधीन जीव गेल्यानंतर जर कर्त्याच्या भूमिकेमध्ये स्वतःला समजत असेल, तैशी शुभाशुभे कर्मे जे निपजती प्रकृती धर्मे. वास्तविक प्रत्येक कर्म हे प्रकृतीच्या धर्मानुसार उदयाला येत असतं, परंतु तिये मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे. ते कर्म करत असताना मात्र जीव भ्रमिष्ट होऊन मायेच्या अधीन झाकला गेलेला असेल, भरकटलेला असेल, तर त्या कर्माचं कर्तेपणा तो स्वतःकडे घेतो. आणि कर्तेपणा स्वतःकडे घेतलं की कर्मफळ आपोआपच निर्माण व्हायला लागतं महाराज. आणि कर्मफळ जोपर्यंत जीवाच्या संचितामध्ये आहे, साठवलेलं आहे, कर्मफळाचं गाठोडं जोपर्यंत जीवाच्या सोबत आहे, तोपर्यंत जीवाला ते भोगण्याकरता पुन्हा 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 या जगतामध्ये, या मृत्यूलोकामध्ये जन्माला यावं लागतं. कर्मफळाप्रमाणेच त्याला नियुक्त केले जातं. कर्मफळाप्रमाणेच देहसुद्धा त्याला प्राप्त होत असतो महाराज. कर्मफळाप्रमाणेच वर्ण त्याला प्राप्त होत असतो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र. सुंदर किंवा कुरूप देह, सावळा गोरा देह, हा सगळा कर्मफळाचा खेळ आहे महाराज. त्यानुसारच भगवंत त्याला नियुक्त करत असतो. म्हणून एखादा श्रीमंत किंवा एखाद्याचं सौंदर्य ते पाहून मला देवाने तसं का केलं नाही, हा पश्चाताप करण्यामध्ये काहीच अर्थ नाही महाराज. कारण जे काही या ठिकाणी स्थान प्राप्त झालेलं आहे, अगदी देहासह योनीसह कोणत्या योनीमध्ये जन्मावं हे सुद्धा कर्मफळानुसार अवलंबून असतं महाराज. म्हणून तर योग भ्रष्टाचं काय होतं हे अर्जुन विचारतो की देवा साधना करत असताना आयुष्य कमी पडलं आणि त्याला मृत्यू ओढवला, या जगताचा निरोप घेण्याची वेळ आली, तर त्याची अवस्था काय होते. त्यावेळेस भगवंत सांगतात की पार्थ नैवे हनामुत्र विनाशस्तसे विद्यते. कारण अर्जुन म्हणतो अयतीही श्रद्धोपतो योगा चलित मानसा अप्राप्य योग संसिद्धीम काम गतिम कृष्ण गच्छती. देवा त्याची पुढची गती काय होते. साधना करत असताना आयुष्य कमी पडलं किंवा रस्ता चुकला, भरकटत गेला, तर अशा योग्याची, त्याला योग भ्रष्ट म्हटलेला आहे, अशा योग भ्रष्टाची पुढची गती काय होते. त्यावेळेस भगवंत त्या ठिकाणी स्पष्ट शब्दात सांगतात की पार्थ नैवे हनामुत्र विनाशस्तस्य विद्यते. त्याला अधोगती प्राप्त होण्याचा प्रश्नच येत नाही किंवा समूळ त्याचा नाश होण्याचा प्रश्नच येत नाही. अर्जुना सूचनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टो अभिजायते. त्याला पवित्र अशा शुचिरभूत अशा श्रीमंत घराण्यामध्ये मी जन्माला घालतो, भ्रष्ट घराण्यात नाही. अतिशय पवित्र ज्या घराण्याने सांभाळलेलं आहे, लक्ष्मी ज्या ठिकाणी सदोदित नांदते आहे, अशा ठिकाणी मी त्याला जन्माला घालतो. अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. किंवा अतिशय पुसटतं अपयश आलेलं असेल तर त्याला योग्याच्या घरी मी जन्माला घालतो, म्हणजे गर्भसंस्कारापासूनचं भाग्य त्याला लाभत असतं. म्हणून देह भौतिक किंवा आध्यात्मिक हा सुद्धा जीवाकरता आपल्या कर्मफळाप्रमाणेच
प्राप्त होत असतो आणि त्या देहाच्या माध्यमानं जे जे कार्य जीव करतो त्याला कर्म म्हटलेलं आहे. आणि कर्म करत असताना जर निष्काम भावनेने केलं तर कर्मफळ उत्पन्न होत नाही, निर्माण होत नाही. कारण त्याचा कर्ता भगवंत आहे. तो त्या भगवंताच्या चरणी करीत असलेलं कर्म आणि त्यापासून निर्माण होणारं फळ दोन्हीही तिथं सुपूर्द करतो, अर्पण करतो आणि सोपान वृत्तीमध्ये असा जीव जगत असतो. तीच अवस्था मुक्ताची आहे. तोच मोक्ष आहे. जिवंतपणी तोच मोक्ष आहे. कारण दुःखेषु अनद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा. सुख किंवा दुःख तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. कुठल्याही परिस्थितीमध्ये तो सदा समाधानी असतो. कारण हे जे चाललेलं आहे राटगाडं याचा करता मी नाही, तो माझ्याकडून करून घेतो आहे. त्यामुळे यश किंवा अपयशाचा आनंद किंवा दुःख ह्या उपाधी त्याच्या ठिकाणी निर्माण होत नाही. यावर भाष्य करताना माऊली 29 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, ऐसा करते नवीन गोचरू अव्यक्ती हा आकारू निपजे जो व्यापारू तया नाम कर्म. कर्माची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे की कर्म कशाला म्हणायचं. अशा प्रकारे अव्यक्ताच्या ठिकाणी कर्त्या वाचून हा प्रत्यक्ष दिसणारा आकार हा जो ध्येय आहे तो उत्पन्न होतो. असा उत्पत्तीचा जो व्यापार आहे, जीवाला या ठिकाणी येण्याकरिता जे कारणं आहेत ते कारण, तो व्यापार, तो इथं आल्यानंतर कर्मफळाप्रमाणे जो वर्ततो किंवा त्याच्या हातून जे जे काही घडतं त्याला कर्म असं नाव आहे. कर्मफळाप्रमाणे ब्रह्म म्हणजे जीव करीत असलेलं आचरण त्याला कर्म म्हटलेलं आहे. मग ते कर्म सकाम कर्म करायचं का निष्काम भावानं करायचं हे जीवानं ठरवायचं. ते स्वातंत्र्य त्याच्या ठिकाणी आहे. निष्काम भावनेनं केलं तर कर्माचं फळ निर्माण होत नाही आणि पुन्हा या जगतामध्ये जन्माला यावं लागत नाही. आपण चिंतन केलं स्वामी परमहंसांचं की कॅन्सर झालेला असताना त्यांनी तो भोगूनच सारला. साधकांना त्यांनी काय उत्तर दिलं की आज देवीशी मी प्रत्यक्ष संवाद साधतो हे निर्वाद सत्य आहे आणि मी साकडं घातल्यानंतर त्यातून माझी मुक्तताही होईल, परंतु मला मुक्त व्हायचं नाही. कारण वाट्याला आलेलं जे भोग आहे, जे कर्मफळ शिल्लक आहे ते भोगूनच सारायचं आहे. भोग भोगावरी द्यावा संचिताचा करुणी ठेवा. म्हणून वाट्याला आलेला भोग हा प्रासादिक स्वरूपानं आम्हाला भोगता आला पाहिजे महाराज. तो भोगून या देहावरचं ऋण म्हणजे अप्रत्यक्षरित्या या जीवावरचं ऋण फिटत असतं, कमी होत असतं आणि ऋण जेव्हा पूर्ण संपतं, कर्मफळच शिल्लक राहत नाही. तीच मोक्षाची मुक्तीची अवस्था आहे आणि तेच मानवी जीवनाचं अंतिम साध्य आहे. म्हणून माऊली वर्णन करतात, भगवंत या ठिकाणी अर्जुनला सांगतात की ऐसा करतेने वीन गोचरू अव्यक्ती हा आकारू निपजे जो व्यापारू तया नाम कर्म. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.